नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आपला नाखो ब्लॉग, त्याच्यानंतर आता रॉयल अग्री ब्लॉग, हे खूप तुम्ही छान प्रतिसाद दिला, तर त्या प्रतिसादासाठी थँक्यू सो मच। तर एक कमेंट आली होती आपल्याला की प्रत्येक प्लेटचं रेट पण लिहत जा, तर तो पण आता पुढच्या वेळी, आता ही व्हिडिओ बनवताना प्रयत्न करू आपण त्या प्लेटचा रेट काय आहे ते टाकण्याचा। तर नक्की, आणि थँक्यू कमेंट केल्याबद्दल। तर अशाच कमेंट तुम्ही करत जा, मला सजेशन देत जा, तुमच्या कमेंट वाचायला बरं वाटतं आणि सजेशन घ्यायला पण बरं वाटतं। तर तसंच मला व्हिडिओ बनवायला खूप मदत होते। तर तसंच त्या दोन व्हिडिओनंतर आता तिसरी व्हिडिओ तुम्हाला पण परत एकदा घेऊन येते। पनवेलमधलीच व्हिडिओ आहे, पनवेलमध्ये गोनीदा धाबा म्हणून, तर तोच आपण एक्सप्लोर करायला चाललो आहे। तर तो धाबा तुम्हाला बघायला खूप भारी वाटेल आणि तिथला आतली सिटिंग अरेंजमेंट बघायची आपल्याला कशी असणार आहे आणि त्याचं फूड काय काय भेटणार आहे आपल्याला तिथे असणार आहे। आणि हा एकमेव असा हॉटेल आहे, धाबा आहे म्हणजे, की तिथे पोपटी भेटते, सीझनमध्ये भेटते पण ती पोपटी। तर आपल्याला आता चाललो आहेत आपण, आता या सीझनला आपल्याला पोपटी बघायला भेटेल की नाही माहिती नाही, पण जर भेटलीच बघायला तर तुम्हाला दाखवील मग, आणि तिचा रेट वगैरे पण सांगेल कसे आहेत ते, आणि अजून काय काय नवीन फूड बघायला भेटतात ते पण तुम्हाला बघायला भेटेल। तर व्हिडिओला कुठेही स्किप नका करू, व्हिडिओला कंटिन्यू राहा। तर चला मग भेटू आपण डायरेक्ट पलसव्या फाट्यावरती गोनीदा धाब्यामध्ये। तर चला। तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो इथे गोनीदा धाब्याच्या इथे। तर हा बघा, तुम्ही इथं समोर बघू शकता, हा गोनीदा धाबा आहे आणि हा तुम्हाला दिसेल, हा आपला पुणे मुंबई हायवे ब्रिज, तिथून हा गोव्याला जातो रोड, हा गोव्याला जाणारा रोड, तर तिथेच गोनीदा धाबा आहे। तर पार्किंग पण खूप भरलेली आहे, गर्दी पण बघा तुम्ही किती जास्त गर्दी आहे। तर चला आपण एंट्री मारू, आतमध्ये आपण, आणि बघू आतमधला काय काय सिटिंग अरेंजमेंट कशी आहे आणि बाकी फूड वगैरे काय ते। तर मित्रांनो, तुम्ही आतमध्ये एंट्री मारता, तुम्हाला इथं लहान मुलांसाठी खेळण्यासाठी भेटेल, लहान मुलं इथं खेळण्यासाठी आहे मस्तपैकी, आणि इथे सिटिंग अरेंजमेंट बघा अशी दिलेली आहे। आणि हा पूल तर मित्रांनो, अशी इथे सिटिंग अरेंजमेंट आहे, आणि ही इथे अशी बाहेर, आणि एकदम बाहेर। तर मित्रांनो, तुम्हाला इथं लाईव्ह ऑर्केस्ट्रा पण बघायला भेटेल। तर लाईव्ह ऑर्केस्ट्रा त्या समोर बड्डे पण आहे, तर बड्डे पण डेकोरेशन तुम्ही करू शकता, करायला भेटते इथे, तर तुम्ही येऊन करू शकता इथं बड्डे सेलिब्रेशन। तर मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह इथे कॉन्टेस्ट हे बघा, जिलेबी बघायला भेटेल, आणि इथं लाईव्ह चालू आहे। तर मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल आपण आता गोनीदा धाब्यावरती होतो आणि डायरेक्ट घरी कसं काय आलो, तुम्हाला गोनीदा धाब्याचं काय दाखवायला नाही भेटला, म्हणजे तिथल्या डिश वगैरे काय दाखवायला नाही भेटला, किंवा त्यातला आतमधला तुम्ही बघितलाच असेल। आणि गर्दी खूप होती तिथे, तर गर्दी असल्यामुळे आम्हाला तिथे सीट नव्हती, म्हणजे 45 मिनिटाची वेटिंग होती, म्हणजे सर्वांसाठी तिथे 45 मिनिटाची वेटिंग असते, कारण तुम्हाला तिथे जाऊन नंबर लावावा लागतो आणि तुमचा फोन नंबर तिथे द्यायला लागतं। त्यानंतर त्याही तुम्हाला कॉल करतात 45 मिनिटात या 40 मिनिटात, जशी तुमची म्हणजे तुमचा ग्रुप आहे तेवढा मोठा, त्याप्रमाणे जागा होईल तशी तिथे मग तुम्हाला फोन करून तिथे सीट अवेलेबल होते, म्हणजे डायनिंग अवेलेबल होतो, कारण तिथे जागा कमी आहे आणि पब्लिक खूप जास्त जाते। तिथे पार्किंगला वगैरे छान जागा आहे, म्हणजे आहे बऱ्यापैकी जागा, पण एकदम कमी, पेस कमी आहे आणि पब्लिक खूप जाते तिथे, त्यामुळे जास्त वेटिंगला थांबायला लागतं। तर आम्हाला 45 मिनिटाची वेटिंग होती, त्यामुळे मग आम्ही तिथे थांबलो नाही, आम्ही डायरेक्ट घरी नाही आलो, म्हणजे गेलो पनवेल कोलीवाड्यामध्ये, तिथून मच्छी घेतली आणि घरी आलो। तर अश्विनीने ती मच्छी वगैरे बनवली आणि आता घरीच जेवणार आहेत आम्ही। आजचा प्लॅन फ्लॉप झाला, आणि तुम्हाला दाखवण्याचा धाबा, म्हणजे तो गोनीदा धाबा एक्सप्लोर करण्याचा, तो तुम्हाला बऱ्यापैकी बघायला पण भेटला असेल, तो बघितला आपण, पण तिथल्या डिश आपल्याला काय बघता आल्या नाही। पण आता अश्विनीने घरी काय बनवले ते बघू आपण, आणि मग आज घरीच जेवू। तर बघू चला अश्विनीने काय बनवले ते। तर मित्रांनो, आता कोलीवाड्यातून येताना आम्ही इथून काय आणला होता रे अश्विनी आपण? हा हलवा आणला होता, या हलवा अश्विनीने बनवलाय, आणि इकडे कोलंबी बनवले, आणि इकडे आता अश्विनी भाकरी बनवते घेतलं। आता असा आजचा या हॉटेलचा प्लॅन झाला कॅन्सल, आणि आता आपण घरीच जेवणार आहोत। आणि इकडे रस्सा पण बनवला, याच्या खाली रस्सा पण आहे, एक मिनटं दाखवतो, इथं कोलंबीचा रस्सा पण आहे भारी। याची रेसिपी तुम्हाला दाखवायची होती,
हां, तर याची रेसिपी तुम्हाला दाखवायची होती, पण अश्विनीचा मूड खराब झाला होता, त्यामुळे आपल्याला ती रेसिपी दाखवायला नाही भेटली. तर आता घरी जेवतो आपण. तर गोनीदा धाब्याचा आपल्याला व्हिडिओ काय तेवढी पाहिजे तशी बनवायला नाही भेटली, पण त्याचा तुम्हाला एरिया तर दाखवला कसं काय तुम्हाला गोनीदा धाबा बघायला भेटला असेल. पण तिथं वेटिंग खूप जास्त वेटिंग असते, त्यामुळे तिथे आम्ही थांबलो नाही आणि घरी आलो. आणि आता घरी जेवण अश्विनीने सर्व बनवलं. तर चला मग जेवताना तुम्हाला भेटतो मी.